गुड मॉर्निंग स्टुडंट्स. आपण आज इतिहासाचा दुसरा पाठ पाहणार आहोत. दुसरा म्हणजे द्वितीय सत्रातला दुसरा आणि आपल्या इतिहासामधल्या 9व्या पाठाचा आपल्याला अभ्यास करायचा आहे. आता आपल्या या 9व्या पाठाचं नाव आहे मराठ्यांचं स्वातंत्र्य संग्राम. आता मराठ्यांचं स्वातंत्र्य संग्राम म्हणजेच काय की या मराठ्या राज्यांची किंवा आपल्या स्वराज्याची स्थापना झाल्यानंतर कोणकोणत्या गोष्टींना त्यांना आव्हान द्यावं लागलं, कोणकोणत्या गोष्टींना त्यांना लढा द्यावा लागला आणि त्या लढामध्ये मराठ्यांचा विजय झाला. या गोष्टीचा अभ्यास आपल्याला पाठामध्ये बघायचा आहे की मराठ्यांचं स्वातंत्र्य संग्राम. मराठ्यांचे स्वातंत्र्य संग्राम अभ्यासण्यापूर्वी आपल्याला माहिती आहे की शिवाजी महाराजांनी आपल्या मराठ्यांची स्थापना केली होती. आपल्या स्वराज्याची स्थापना झाल्यानंतर त्यांनी आपल्या स्वराज्याचा विस्तार केला होता. आपल्याला माहिती आहे की त्यांनी आपल्या स्वराज्याची स्थापनेची सुरुवात माळवा प्रांतापासून केली. नंतर आदिलशाही मधले बरेच किल्ले जिंकले. नंतर मग त्यांनी दक्षिणेकडे मोहीम राबवली. मुघल सत्तेचा खूप मोठ्या प्रमाणावर पराभव केला होता. सिद्धी लोकांचा पराभव केला होता आणि या सगळ्यांचा पराभव झाल्यानंतर मग आपल्या मराठ्यांचं स्वातंत्र्य स्वराज्याचा खूप मोठा विस्तार करून त्यांनी राज्याभिषेक केला होता. अखंडपणे ते 30 वर्ष लढले होते हे आपण पाहिलं. परंतु शिवाजी महाराज यांचा काही कालावधीनंतर मृत्यू झाला. तर 3 एप्रिल 1680 नंतर शिवाजी महाराज यांचं निधन झालं. हे आपण रायगडावर निधन झालं ते मागच्या पाठांमध्ये पाहिलेलं आहे. मग शिवाजी महाराज यांचं निधन झाल्यानंतर, त्यांचा मृत्यू झाल्यानंतर आपल्या स्वराज्याची कमान कुणाकडे आली तर संभाजी महाराज, त्यांचे ज्येष्ठ पुत्र जे होते, त्यांचे मोठा मुलगा जो होता संभाजी महाराज यांच्याकडे आपल्या स्वातंत्र्य संग्रामाचं नेतृत्व आलं. म्हणजे स्वराज्याचं नेतृत्व आलं, मराठ्यांच्या स्वराज्याचं नेतृत्व. नंतर मग छत्रपती संभाजी महाराज, नंतर राजाराम महाराजांनी, नंतर महाराणी ताराबाई यांनी आपल्या नेतृत्वाखाली स्वराज्य रक्षणासाठी मुघलांशी खूप मोठा त्यांना संघर्ष करावा लागलेला आहे. नंतर छत्रपती शिवाजी महाराज यांचा मृत्यू झाल्यानंतर औरंगजेबला असं वाटलं की आता मराठ्यांची सत्ता कमकुवत झाली, आता आपल्याला मराठ्यांची सत्ता जिंकता येईल. परंतु हा त्याचा गैरसमज होता. जरी छत्रपती शिवाजी महाराज यांचं निधन झालं असलं तरी त्यांची कमान कुणाकडे आली होती, त्यांचे ज्येष्ठ पुत्र संभाजी महाराज यांनी तर मग औरंगजेबला सडोकी करून सोडलेलं होतं. त्यांच्या मृत्यूनंतर मग राजाराम महाराजांकडे कमान आली. नंतर महाराणी ताराबाई यांच्याकडे कमान आली आणि आपल्या स्वराज्याचं रक्षण करण्यासाठी त्यांनी सलग 27 वर्ष प्रदीर्घ लढा दिला. सलग 27 वर्ष. मग या लढ्यामध्ये आपल्या मराठ्यांचा विजय झाला. म्हणून या लढ्याला मराठ्यांचं स्वातंत्र्य संग्राम असे म्हणतात. म्हणजे शिवाजी महाराज नंतरचा कालखंड, सुमारे 27 वर्षाचा प्रदीर्घ कालखंडामध्ये मराठ्यांना खूप संकटांना सामोरं जावं लागलं. त्यातल्या त्यात सगळ्यात मोठं संकट होतं औरंगजेबाचा जर विचार केला तर इसवी सन 1682 मध्ये खुद्द औरंगजेब दक्षिणच्या मोहीमकडे आला होता. 1682 मध्ये औरंगजेब मराठ्यांचा पराभव करण्यासाठी आला होता. 1682 मध्ये एवढं मोठं सैन्य घेऊन आला, एवढा मोठा तोफखाना घेऊन आला, तरी सुद्धा औरंगजेबचा न घाबरता, त्याच्या सैन्याला न घाबरता मुघलांशी जो संघर्ष द्यावा लागला. त्यावेळेस तर मग मराठ्यांसमोर खूप अडचणी होत्या. जसं सिद्धीचं अडचण होतं, पोर्तुगीजांचं अडचण होतं. पण या सगळ्या गोष्टींवर मात करून शेवटी आपल्या मराठ्यांचा विजय झाला आणि या मराठ्यांच्या विजयालाच म्हणतात मग मराठ्यांचा स्वातंत्र्य संग्राम. मग या स्वातंत्र्य संग्रामामध्ये संभाजी महाराजांची आपल्याला माहिती अभ्यासायची, छत्रपती राजाराम महाराजांची माहिती अभ्यासायची, महाराणी ताराबाई यांची माहिती अभ्यासायची, संभाजी महाराजांच्या पत्नी येसूबाई यांची माहिती आपल्याला अभ्यासायची, की त्यांनी काय कोणकोणता त्या ठिकाणी लढा दिला आणि त्या लढ्यामध्ये मग रोमहर्षक त्यांना विजय मिळवला. रोमहर्षक त्यांना विजय प्राप्त झाला. मग अशा रोमहर्षक व तेजस्वी कालखंडाचा आपल्याला अभ्यास या पाठामध्ये करायचा आहे आणि आपल्या या पाठाचं नाव आहे ते म्हणजे मराठ्यांचा स्वातंत्र्य संग्राम. आता मराठा हा जो शब्द आहे ते चौकोनमध्ये दिलेले मराठा हा शब्द मराठी भाषा बोलणारे किंवा महाराष्ट्रातील लोक याच्यासाठी वापरलेला आहे. मराठा या मराठ्यांच्या स्वातंत्र्य संग्रामाचा आपल्याला अभ्यास करायचा आहे. आता आपण एक एक अभ्यास करू. पहिलं आहे आपला संभाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज. छत्रपती संभाजी महाराजांचा जर विचार केला तर छत्रपती संभाजी महाराज हे शिवाजी महाराज यांचे ज्येष्ठ पुत्र होते, मोठा मुलगा होता. त्यांचा जो जन्म आहे तो 14 मे 1657 रोजी 14 मे 1657 रोजी पुरंदर किल्ल्यावर झाला. आपल्याला माहिती पुरंदर किल्ल्याचा वेढा, त्या ठिकाणी तो
पहिले मुघलांना द्यावा लागला. मिर्झा राजा जयसिंग यांनी जेव्हा त्या ठिकाणी वेढा दिला होता तेव्हा तो तह झाला होता, त्याच्यानुसार दिला. त्या पुरंदराच्या किल्ल्यामध्ये छत्रपती संभाजी महाराज यांचा जन्म झालेला आहे. छत्रपती संभाजी महाराज हे शिवाजी महाराजांचे ज्येष्ठ पुत्र आहेत. मग छत्रपती संभाजी महाराजांचा जन्म 14 मे 1657 रोजी पुरंदरच्या किल्ल्यावर झाला. मग आपल्याला माहिती आहे की 3 एप्रिल 1680 रोजी शिवाजी महाराज यांचं निधन झालं. आणि शिवाजी महाराजांच्या निधनानंतर मग मराठ्यांचा राजा किंवा मराठ्यांचा छत्रपती कोण झाला असेल तर मग शिवाजी महाराजांचा मुलगा संभाजी महाराज. छत्रपती शिवाजी महाराजांच्या मृत्यूनंतर मराठ्यांचे छत्रपती झाले संभाजी महाराज. त्यावेळी मराठ्यांच्या मुघलांशी खूप मोठ्या प्रमाणावर संघर्ष चालू होता. ज्यावेळी संभाजी महाराजांनी आपली मराठ्यांची कमान हाती घेतली, जेव्हा ते छत्रपती झाले, त्याच वेळेस नेमकं खूप मोठ्या प्रमाणावर मराठ्यांचा संघर्ष मुघलांशी चालू होता. मुघलांचा सगळ्यात मोठा धोका मराठ्यांना होता. त्यावेळेस काय होतं की औरंगजेबाने एक स्वप्न पाहिलं होतं की पूर्ण भारत काबीज करणे, पण पूर्ण भारतामध्ये वेगवेगळ्या राजांची सत्ता होती. तो अनेक राजांचा त्यांनी पराभव केलेला होता. मग त्यांना सगळ्यात मोठा धोका होता मराठ्यांचा, म्हणून त्यांनी मराठ्यांवर आक्रमण करण्याचं ठरवलं होतं. आणि जेव्हा छत्रपती संभाजी महाराज छत्रपती झाले होते तेव्हा त्या कालावधीमध्ये मराठ्यांचा मुघलांशी संघर्ष चालू होता. त्याच वेळेस एक घटना झाली दिल्लीमध्ये. म्हणजेच औरंगजेब जेव्हा बादशाह होता तेव्हा औरंगजेबचा जो मुलगा होता त्याचा मुलग्याचं नाव आहे शहाजादा अकबर. शहाजादा अकबर हा औरंगजेबचा हा मुलगा होता. शहाजादा अकबर हा औरंगजेबचा मुलगा होता. या शहाजादा अकबरने औरंगजेबाविरुद्ध बंड केले होते, कारण त्याला सम्राट व्हायचं होतं, त्याला बादशाह व्हायचं होतं, दिल्लीचा बादशाह. म्हणून या शहाजादा अकबरने औरंगजेबाविरुद्ध बंड केले. आपल्या स्वतःच्या पिताविरुद्ध, ते स्वतःच्या वडिलांविरुद्ध बंड करायचे. औरंगजेबने बी तसंच त्या ठिकाणी सत्ता काबीज केली होती. शहाजहानला त्यांनी नजर काहीतरी ठेवलं होतं आग्र्यामध्ये, ताजमहलमध्ये, आणि नंतर ते बादशाह झाले होते. अगदी त्याचप्रमाणे शहाजादा अकबरने औरंगजेब विरुद्ध बंड केले होते. परंतु औरंगजेब खूप ताकदवर होता, खूप चालाक होता. या औरंगजेबने काय केलं, या शहाजादा अकबरचे सगळे बंड मोडून काढले. मग आपल्या मुलाचे बंड मोडून काढल्यानंतर तो शहाजादा अकबर घाबरला आणि तो दक्षिणेकडे येऊन गेला. आणि दक्षिणेकडे त्यांनी संभाजी महाराज यांच्याकडे आश्रय घेतला. मराठ्यांचा आश्रय घेतला, कारण त्यांना माहित होतं की दक्षिण भारतामध्ये जर कोणी प्रबळ सत्ता असेल तर ती मराठ्यांची सत्ता आहे. कारण आदिलशाही पण कमजोर झाली होती, कुतुबशाही कमजोर झाली होती, निजामशाही तर यांनी नष्टच करून टाकली होती. मग त्यांना माहित होतं जर कधी दक्षिणेकडे कुठे आपल्याला सेफ जागा मिळत असेल तर ती होती मराठ्यांची सत्ता. मग त्यांनी आश्रय मागितला छत्रपती संभाजी महाराजांचा. छत्रपती संभाजी महाराजांच्या आश्रयाखाली ते राहू लागले. मग जेव्हा औरंगजेबला कळालं की आपला बंड केलेला जो मुलगा होता शहाजादा अकबर याने आश्रय घेतलेला आहे मराठ्यांचा, त्या संभाजी महाराजांनी त्यांना आश्रय दिलेला आहे, म्हणजे आपल्याला संभाजी महाराज आणि या शहाजादा अकबरचं पारिपत्य करायचंय. मग मराठ्यांचं पारिपत्य करण्यासाठी किंवा मराठ्यांचा पराभव करण्यासाठी खुद्द ते इसवी सन 1682 मध्ये मराठ्याच्या प्रांतावर चालून आले. जेव्हा हा औरंगजेब मराठ्यांकडे आला किंवा दक्षिण भारताकडे आला तेव्हा तो त्यांच्यासोबत अफाट सैन्य, असंख्य सैन्य घेऊन आला. कारण त्यावेळेस भारतामधला सगळ्यात मोठा बादशाह, भारताची सत्ता त्यांच्याकडे काबीज होती. दिल्लीची सत्ता त्यांच्याकडे काबीज म्हणजे भारताची सत्ता. मग त्यावेळेस काय झालं की जेव्हा हा दक्षिण भारताकडे आला त्यावेळेस दक्षिण भारतामध्ये तो आपल्यासोबत असंख्य सैन्य घेऊन आला, अफाट सैन्य घेऊन आला. नुसतं सैन्यच नाही तर त्या ठिकाणी प्रभावी तोफखाना सुद्धा त्याच्याकडे होता, तोफा वगैरे सुद्धा घेऊन आला. नंतर त्यांनी दक्षिण भारतामध्ये त्यांचा जो एक मित्र होता तो म्हणजे जंजिऱ्याचा सिद्धी, त्या जंजिऱ्याच्या सिद्धीला मराठ्यांच्या विरुद्ध मोहीम हाती घेण्यास सांगितलं. तो खुद्द आला, पण त्याने आपल्याकडे सामील पण करून घेतलं या जंजिऱ्याच्या सिद्धीला. त्यांना सांगितलं की आपल्याला मराठ्यांचं पारिपत्य करायचं आहे, मराठ्यांचा पराभव करायचा आहे, म्हणून तुमची मदत मला लागणार आहे. म्हणून औरंगजेबने काय केलं, हा खूप चालाक होता, याच्याकडे तर असंख्य सैन्य होतं, खूप मोठं सैन्य होतं, परंतु त्याने मदत मागितली आणि मग त्याला मदत केली जंजिऱ्याच्या सिद्धीने.
कोणी केलेले आहे? जंजिरा किल्ला आहे, त्याच्या सिद्धी, जंजिऱ्याचा प्रांतावर सिद्धी लोकांची वस्ती होत्या, त्यांची सिद्धी राजाची त्या ठिकाणी सत्ता होती. मग मदत मागितली. एवढंच नाही तर पोर्तुगीजांनीही औरंगजेबला मदत केलेली. पोर्तुगीजांनी कोणी पहिलं होतं सिद्धी आणि दुसरं होतं पोर्तुगीज. या दोन लोकांनी औरंगजेबला मदत केली. कारण दक्षिण भारतामध्ये सगळ्यात जास्त प्रभाव जर असेल तर मराठ्यांचा प्रभाव होता. मराठ्यांचा धोका सिद्धी लोकांना पण होता आणि मराठ्यांचा धोका पोर्तुगीजांना पण होता. आपल्याला माहिती छत्रपती शिवाजी महाराज यांनी पोर्तुगीजांच्या मिठाचा व्यापारावर त्या ठिकाणी निर्बंध लावले होते, ते आपण अभ्यासलंय. म्हणजे पोर्तुगीजांना पण मराठ्यांचा धोका होता, सिद्धी लोकांना पण मराठ्यांचा धोका होता. म्हणून या दोघं लोकांनी औरंगजेबांना त्या ठिकाणी पाठिंबा दिला. मग यामुळे संभाजी महाराजांवर एकच वेळी 3 लोकांचं संकट आलं. सगळ्यात मोठं संकट होतं मुघलांचं, दुसरं संकट होतं सिद्धी लोकांचं आणि तिसरी संकट होतं पोर्तुगीजांचं. परंतु या सगळ्या संकटांना ते अतिशय धीरोद्धपणे, अतिशय प्रभावीपणे त्या ठिकाणी ते सामोरे गेलेले आहे. मग छत्रपती संभाजी महाराजांचा एक थोडक्यात पूर्वीचा आपण आढावा बघू. छत्रपती संभाजी महाराजांचा थोडक्यात पूर्वीचा आढावा, की नेमकं छत्रपती होण्यापूर्वी त्यांच्याकडे कशी शक्ती होती, काय काय त्यांनी केलं होतं, पूर्वीचा आढावा घेऊ आपण. तर आपल्याला माहिती आहे छत्रपती संभाजी महाराज छत्रपती झाल्यानंतर, राजा झाल्यानंतर त्यांच्यावर सगळ्यात मोठं संकट आलं मुघलांचं. त्यांना मदत केली सिद्धी लोकांनी, त्यांना मदत केली पोर्तुगीजांनी. पण त्यावेळेस संभाजी महाराज त्या तिघही संकटांना घाबरून गेले नाही, तर त्यांना ते सामोरं गेले. छत्रपती शिवाजी महाराज नंतर झालेल्या मराठ्यांच्या स्वातंत्र्य संग्रामाचं हे पहिलं पर्व आहे. पहिलं पर्व छत्रपती शिवाजी महाराजांचा मृत्यू झाला, त्यांचं निधन झालं आणि नंतर मग संभाजी महाराजांनी ती कमान सापडली. हे पहिली कमान आहे. नंतर मग बाजीराव वगैरे जे झाले पेशवे, ते दुसरं पर्व आहे. तर छत्रपती शिवाजी महाराजांनंतर मराठ्यांची कमान ज्यांच्याकडे आली ते म्हणजे छत्रपती संभाजी महाराज, ते आपलं पहिलं पर्व. मग महाराजांनी आपल्या कारकिर्दीतच, म्हणजे महाराज जेव्हा होते, छत्रपती शिवाजी महाराज जेव्हा होते, तेव्हा त्यांनी मुलकी राज्यकारभाराचे व लष्करी मोहिमांचे उत्कृष्ट शिक्षण या संभाजी महाराजांना दिलं होतं. त्यांना माहित होतं की माझ्या मृत्यूनंतर माझा मुलगा त्या ठिकाणी छत्रपती होणार आहे, म्हणून यांना लहानपणीच त्यांनी प्रशिक्षण दिलं होतं की मुलकी राज्यकारभार कसं सांभाळतात, म्हणजे कर वगैरे कसा देतात, किंवा अष्टप्रधान मंडळ वगैरे कसं त्या ठिकाणी सांभाळलं जातं, कोणता प्रधान कोणतं काम करतं, लष्कराचा जो प्रमुख असतो त्याला काय म्हणतात, हे जे मुलकी राज्यकारभाराचं शिक्षण होतं, हे शिक्षण शिवाजी महाराजांनी संभाजी महाराजांना दिलं होतं. एवढंच नाही तर लष्करी मोहिमांचं उत्कृष्ट शिक्षण, लष्करी शिक्षण पण त्यांना दिलं होतं. म्हणजे लहानपणीच ते अतिशय हुशार चाणक्य होते, ताकदवर होते. लहानपणापासूनच छत्रपती शिवाजी महाराजांकडून त्यांना सगळी बुद्धी मिळाली होती. मुलकी राज्यकारभार कसा सांभाळतात, मंत्रिमंडळ कसं स्थापन करतात, प्रजेचं रक्षण करण्यासाठी काय करावं लागतं, ही सगळी शिक्षण, ही सगळी जाणीव त्यांना लहानपणीच झाली होती. कारण छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यांना दिली होती. लष्करी मोहिमांचं उत्कृष्ट शिक्षण त्यांना मिळालं होतं. वयाच्या 14व्या वर्षापासूनच ते आपले राज्यकारभार व सैन्याचे आधिपत्य यात लक्ष घालून लागले होते. म्हणजे वयाच्या 14व्या वर्षापासूनच राज्यकारभार कसा केला जातो ते लक्ष देत होते. वयाच्या 14व्या वर्षापासून म्हणजे लहान असतानाच त्यांनी त्या ठिकाणी सगळी ज्ञान आपल्या अंगीकारलं होतं आणि नंतर 14व्या वर्षामध्येच मग ते आपल्या राज्यकारभारामध्ये हस्तक्षेप करत होते, म्हणजे कारभार वगैरे सांभाळत होते वयाच्या 14व्या वर्षापासूनच. एवढंच नाही तर त्यांनी अनेक छोट्या छोट्या आदिलशाहीच्या ज्या लढाया झाल्या होत्या, या आदिलशाहीच्या अनेक प्रदेशांच्या स्वाऱ्यांमध्ये त्यांनी स्वतः सहभाग घेतला होता. म्हणजे बघा, लहान मुलगा होता, 14 वर्षाचा मुलगा होता, परंतु आदिलशहासारख्या बलाढ्य राजाशी किंवा आदिलशहामध्ये जे जे काही राजे होऊन गेले त्यांच्याशी ज्या काही स्वाऱ्या झाल्या नंतरच्या कालावधीमध्ये, त्या स्वाऱ्यांमध्ये त्यांनी सहभाग घेतला होता. कारण त्यांच्याकडे युद्ध कौशल्य होतं, त्यांच्याकडे बुद्धी चातुर्य होतं,
त्यांना वेगवेगळे प्रकारचे शस्त्र वगैरे हाताळता येत होते. या सगळ्यांचा फायदा म्हणून त्यांनी काय केलं की 14व्या वर्षापासूनच आपल्या राज्यकारभारामध्ये लक्ष घातले आणि लष्करी सैन्यामध्ये त्या ठिकाणी लक्ष घालून जेव्हा आदिलशाही सोबत स्वाऱ्या झाल्या त्या स्वाऱ्यामध्ये ते स्वतः त्या ठिकाणी भाग घेऊ लागले, छत्रपती संभाजी महाराज. मग छत्रपती संभाजी महाराज यांचं वर्णन जेव्हा ते लहान होते तेव्हापासूनच त्यांचं वर्णन एका फ्रेंच प्रवासीने केलेलं आहे. त्या फ्रेंच प्रवाशांचं नाव आहे ॲबे कॅरे. हा फ्रेंच प्रवासी ॲबे कॅरे हे असं म्हणतात की छत्रपती संभाजी महाराज हा लहान आहे. हा युवराज लहान असला तरी, बघा त्यांचं वर्णन काय म्हटलेलं आहे, हा युवराज लहान, युवराज म्हणजे काय की महाराजांचा राजपुत्र असतो, आपण त्याला युवराज म्हणतो. हा युवराज लहान असला तरी धैर्यशील आणि आपल्या पित्याच्या कीर्तीस साजेल असा शूरवीर आहे. धैर्यशील आहे आणि आपल्या कीर्तीला साजेल असा शूरवीर आहे. म्हणजे आपल्या पित्याचं नाव मोठा करणारा हा व्यक्ती आहे, जरी लहान असला तरी. परत बघा, फ्रेंच प्रवासी ॲबे कॅरे असं म्हणतात छत्रपती संभाजी महाराजांविषयी की हा युवराज लहान असला तरी आपल्या धैर्यशील आणि आपल्या पित्याच्या कीर्तीस, आपल्या पित्याने जेवढं मोठं स्वराज्य स्थापना केलेली आहे त्याच्या कीर्तीस शोभेल असा हा शूरवीर आहे, लहान मुलगा आहे, असं शब्दांमध्ये वर्णन या ॲबे कॅरेने संभाजी महाराजांविषयी केलेलं आहे. मग संभाजी महाराजांवर कोणकोणते संकट आले ते आपण आता एक एक संकट बघू. तर पहिलं संकट आहे ते म्हणजेच औरंगजेबाचं. औरंगजेबाचं संकट. जेव्हा संभाजी महाराज छत्रपती झाले तेव्हा दिल्लीचा बादशाह होता बादशाह औरंगजेब. मग बादशाह औरंगजेब याचं एक स्वप्न होतं की काबूल पासून तर कन्याकुमारी पर्यंत, काबूल म्हणजेच काय अफगाणिस्तानची राजधानी, तिथूनच तो आला होता भारतामध्ये. काबूल पासून तर कन्याकुमारी पर्यंत आपली सत्ता, मुघलांची सत्ता प्रबळ असायला पाहिजे असं त्याचं स्वप्न होतं. मग काबूल पासून तर दिल्लीपर्यंत त्यांची सत्ता होती, त्यात सुरत पर्यंत त्यांची सत्ता होती. भरपूर राजांचा त्यांनी पराभव केलेला होता, परंतु दक्षिण भारतातला बराचसा भाग त्यांच्या हाताखाली नव्हता, म्हणून त्याला दक्षिण भारत जिंकायचा होता. त्यात त्यांचा मुलगा जो होता तो शहाजादा अकबर, त्याने आश्रय पण घेतला होता. मग त्याचं स्वप्न होतं की काबूल पासून तर कन्याकुमारी पर्यंत पूर्ण हा जो अखंड भारत आहे हा अखंड भारत जिंकून टाकायचा, असं त्याचं स्वप्न होतं. म्हणून त्यांनी आपली मोहीम हाती घेतली आणि 1682 मध्ये तो स्वतः दक्षिण भारताकडे आला. जरी तो स्वतः आला असेल तरी अगोदर छत्रपती शिवाजी महाराज जेव्हा छत्रपती होते किंवा जेव्हा त्यांनी स्वराज्याची स्थापना केली होती तेव्हा त्यांच्यावर चालून जाण्यासाठी अनेकांना पाठवलं होतं. जसं की आपण 2-3 लोकांची माहिती पाहिली. त्याच्यामध्ये होता शाहिस्ते खानाची स्वारी पाहिली होती, मिर्झा राजा जयसिंगची स्वारी पाहिली होती, त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांना आग्र्याला बोलवलं होतं. अशा भरपूर गोष्टी झालेल्या होत्या. परंतु छत्रपती शिवाजी महाराज यांचा मृत्यू झाल्यानंतर या औरंगजेबला असं वाटलं की आता मराठ्यांची सत्ता कमकुवत झालेली असेल, त्यांना कुतुबशाहीचा पराभव करायचा होता, त्यांना आदिलशाहीचा पराभव करायचा होता, म्हणजे दक्षिण भारत पूर्ण जिंकायचा होता. या हेतूने ते दक्षिण भारतामध्ये 1682 मध्ये चालून आलेले आहेत. 1682. मग जेव्हा ते स्वतः आले तेव्हा ते आपल्यासोबत प्रचंड सैन्य घेऊन आले, प्रचंड तोफखाना घेऊन आला. या प्रचंड सैन्याच्या जोरावर, या तोफखानाच्या जोरावर, या आर्थिक बळाच्या जोरावर त्यांना दक्षिण भारत जिंकायचा होता. परंतु दक्षिण भारतामध्ये सगळ्यात प्रबळ शक्ती होती मराठ्यांची, आणि मराठ्यांनी त्यांच्या त्यात आपला जो छत्रपती होता त्यावेळेचा तो म्हणजे संभाजी महाराज यांनी आपल्या पराक्रमाने आणि युद्ध कौशल्याने या औरंगजेबचं स्वप्न धुळीस मिळवलं होतं. कारण हा अतिशय प्रबळ असा, ताकदवर असा राजा होता, छत्रपती होता. त्यांनी संभाजी महाराजांनी आपल्या पराक्रमाने आणि युद्ध कौशल्याने या औरंगजेबचं स्वप्न धुळीस मिळवलेलं होतं. या औरंगजेबच्या ज्या फौजा होत्या, या फौजांच्या तुकड्या मुघली प्रदेशात स्वारा करत, संभाजी महाराजांच्या ज्या फौजाच्या तुकड्या होत्या या फौजेच्या तुकड्या अनेक मुघली प्रदेशात स्वाऱ्या करत होत्या. म्हणजे औरंगजेब यांनी मराठ्यांवर आक्रमण करण्यापूर्वी मराठ्यांच्या ज्या काही सैन्याच्या तुकड्या आहेत त्याच त्या ठिकाणी मुघलांच्या सत्तेच्या प्रदेशामध्ये स्वाऱ्या करत होत्या, त्यांच्यावर आक्रमण करत होत्या. त्याच वेळेस
औरंगजेबने एक चाल खेळली की जर कधी मराठ्यांचा पराभव करायचा असेल तर मराठ्यांचे किल्ले आपण जिंकून टाकायचे, मराठ्यांचे किल्ले जिंकायचे. त्यांचं असं म्हणणं होतं की मराठ्यांचे किल्ले जिंकले की त्यांचे राज्य संपून जाईल. म्हणून त्यांनी नाशिक जवळ एक किल्ला होता रामसेज, नाशिक जवळ एक किल्ला होता, त्या किल्ल्याचं नाव होतं रामसेज. हा रामसेज किल्ला जिंकण्याचं त्यांनी ठरवलं आणि रामसेज किल्ल्याला त्यांनी दीर्घकाळ वेढा दिला, दीर्घकाळ प्रयत्न केला जिंकण्यासाठी. परंतु दीर्घकाळ प्रयत्न करून सुद्धा संभाजी महाराजांच्या पराक्रमाने औरंगजेब जैरीस आला होता. मराठ्यांनी हा किल्ला त्यांना जिंकू दिला नव्हता. खूप वर्षापर्यंत त्यांनी प्रतिकार केला होता, परंतु चिवट असा प्रतिकार या मराठ्यांच्या सैनिकांनी या मुघलांच्या सैनिकाला, औरंगजेबच्या सैनिकाला प्रतिकार दिला होता. त्यातल्या त्यात आपण पाहिलं की औरंगजेबचं प्रचंड सैन्य होतं, लाखो सैन्य होतं आणि मराठ्यांचं थोडं सैन्य होतं, छोटंसं सैन्य होतं. तरी सुद्धा या मराठ्यांच्या छोट्याशा सैन्याने या औरंगजेबच्या लोकांना सैन्यांना चिवट असा प्रतिकार दिला आणि मुठभर मराठी सैनिकांनी केलेला हा पराक्रम अद्वितीय होता. म्हणजे त्यांनी नाशिक जवळचा हा जो रामसेज किल्ला होता, हा रामसेज किल्ला औरंगजेबला जिंकू दिला नव्हता. औरंगजेबने खूप प्रयत्न केला की हा जर किल्ला जिंकला तर जवळजवळ आपण मराठ्यांचे एक एक किल्ले जिंकून मराठ्यांची सत्ता नेस्तुनाबूत करू, मराठ्यांना पराभूत करू आणि आपण आपल्या दक्षिण भारतामध्ये सत्ता काबीज करू. परंतु त्याचं जे स्वप्न होतं ते संभाजी महाराज आणि संभाजी महाराजांच्या सैन्याने धुळीस मिळवलं होतं. त्यांना हा किल्ला घेता आला नव्हता. अशा प्रकारे संभाजी महाराजांच्या पराक्रमाने औरंगजेब जैरीस आला होता. खूप त्याची जीवावर आली होती की आपण एवढं मोठं सैन्य घेऊन आलेलो आहे, आपल्याकडे एवढा मोठा तुफखाना आहे, परंतु हे मुठभर सैनिक आपल्याला जिंकू देत नाही, खूप चिवट प्रतिकार करतात. म्हणून त्याला समजून गेलं होतं की आता मराठ्यांची सत्ता काबीज करणं ही सोपी गोष्ट नाही. त्याला जाणीव होऊन गेलेली होती की मराठ्यांशी संघर्ष करणं एवढं सोपं नाही. जर मराठ्यांचा पराभव करायचा असेल तर आपल्याला खूप लोकांची मदत लागणार आहे, असं त्याला कळून गेलं होतं. संभाजी महाराजांना तर एवढे कंटाळून गेले होते, ते संभाजी महाराजांच्या पराक्रमाला तर एवढी घाबरून गेले होते की एक वेळेस असं झालेलं आहे. असा प्रश्न पण आलेला आहे बरं का, आपल्या कोण बनेल करोडपती वगैरे जनरल नॉलेजमध्ये असे भरपूर प्रश्न येतात छत्रपती संभाजी महाराजांविषयी की औरंगजेबने एकदा अत्यंत संतापाने आपल्या डोक्यावरचे जे पागोटे आहे, आता ते पागोटे वगैरे घालायचे, हे आपल्या डोक्यावरचं पागोटे जमिनीवर आपटले, जोरात आपटले आणि त्यावेळेस एक प्रतिज्ञा घेतली. ती प्रतिज्ञा अशी होती की या संभाजीचा पाळाव करीपर्यंत, म्हणजे संभाजी महाराजांचा पराभव करीपर्यंत मी हे पुन्हा पागोटे घालणार नाही. एवढा जैरीस हा औरंगजेब आला होता. यावरून आपल्याला कळतं की छत्रपती संभाजी महाराज किती ताकदवर होते, छत्रपती संभाजी महाराजांना ते किती घाबरत असते. तर आपल्या डोक्यावरचं पागोटे त्यांनी जोरात खाली आपटलं आणि काय प्रतिज्ञा घेतली की जोपर्यंत मी संभाजी महाराजांचा पाळाव करत नाही तोपर्यंत मी ही पागोटे घालणार नाही, अशी प्रतिज्ञा या औरंगजेबने घेतली. आणि नंतर एवढा हतबल हा संभाजी महाराजांना होऊन गेला होता, बादशाह औरंगजेब होऊन गेला होता, संभाजी महाराजांना तो घाबरत होता. तर अशा प्रकारे हे आपल्याला सांगता येतं की औरंगजेब दक्षिण भारतामध्ये दक्षिण भारत जिंकण्यासाठी स्वतः आला होता, असंख्य सैन्य घेऊन आला होता, तोफखाना घेऊन आला होता, परंतु त्यांना जो चिवट प्रतिकार मिळाला तो प्रतिकार होता मराठ्यांचा. जरी नाशिकचा किल्ला रामसेज हा किल्ला त्याला जिंकायचा होता, हजारो सैनिकांनी त्यांना वेढा दिला, परंतु मुठभर सैनिकांनी त्यांना चिवट प्रतिकार दिला आणि रामसेज किल्ला जिंकणं त्यांना अशक्य झालं आणि अशा प्रकारे ते जैरीस आला होता, हे आपल्याला सांगता येतं. तर हे होतं छत्रपती संभाजी महाराजांनी दिलेला प्रतिकार. मग छत्रपती संभाजी महाराजांचा अजून एक पराक्रम आपण पाहू की सिद्धी विरुद्ध मोहीम छत्रपती संभाजी महाराजांनी कशी केली ती बघू आपण. तर पुढचा मुद्दा आहे सिद्धी विरुद्ध मोहीम, की संभाजी महाराजांनी सिद्धी विरुद्ध मोहीम कशी राबवली. आपल्याला माहिती आहे की जंजिऱ्यामध्ये सिद्धी लोकांची राज्य होतं. मग हा जो सिद्धी होता, हा सिद्धी जोहर किंवा सिद्धी मराठी मुलखाला उपद्रव देत होता, म्हणजे त्रास देत होता. वास्तविक बघायला मराठ्यांच्या प्रांतामध्ये त्याची छोटीशी सत्ता होती,
परंतु तो मराठ्यांच्या प्रांतालाच तो त्रास देत होता. तो काय करायचा की मराठ्यांच्या मुलखावर म्हणजे मराठ्यांच्या प्रांतामध्ये तो धाडी टाकायचा, तिथे जाळपोळ करायचा, लुटालूट करायचा. तिथल्या शेतकऱ्यांना, तिथल्या सामान्य जनतेला, तिथल्या व्यापारी लोकांना तो त्रास द्यायचा. असा होता हा सिद्धी, की मराठ्यांच्या प्रांतामध्ये म्हणजे जंजिऱ्यामध्ये तो राहायचा, त्या मराठ्यांच्या प्रांतामध्येच लुटालूट करायचा, जाळपोळ करायचा, धाडी टाकायचा. म्हणून त्याला धडा शिकवण्याचं ठरवलं संभाजी महाराजांनी, की हा आपल्या प्रांतामध्ये राहूनच आपल्याला त्रास देतो, आपल्यावरच धाडी टाकतो, आपल्यावरच जाळपोळ वगैरे करतो, मग आपण याला धडा शिकवायचा. सिद्धी इतका वाईट होता की त्याच्याविषयी सभासद बखरांमध्ये असं म्हटलेलं आहे, सभासदांनी असं म्हटलेलं आहे की घरात जैसा उंदीर तैसा राज्यात सिद्धी. वर्णन कसं केलेलं आहे? घरात जैसा उंदीर तैसा राज्यात सिद्धी, असं वर्णन सभासद बखरामध्ये किंवा सभासदांनी त्याचं केलेलं आहे. म्हणजेच काय की घरामध्ये जर एखादा उंदीर असेल तो आपल्या घरामध्ये राहतो आणि आपल्या धान्याचं वगैरे खूप नुकसान करतो. अगदी त्याचप्रमाणे हा एक उंदीर आहे की मराठ्यांच्या प्रांतामध्ये राहतो आणि मराठ्यांच्या सत्यांची लुटालूट करतो, जाळपोळ करतो. म्हणजे त्याचं वर्णन उंदिराशी केलेलं आहे या सभासदांनी, की घरात जैसा उंदीर तैसा राज्यात सिद्धी, सभासदांनी वर्णन केलेलं आहे. मग महाराजांनी त्याला धडा शिकवण्याचं ठरवलं आणि छत्रपती संभाजी महाराजांनी 1682 मध्ये या सिद्धीवर आक्रमण केलं. म्हणजे काय केलं, तर सिद्धीचा एक किल्ला होता त्यावेळचा, तो होता दंडराजपुरी. कोणता किल्ला? दंडराजपुरी. या दंडराजपुरीला त्यांनी वेढा घातला. त्यांना दंडराजपुरी जिंकायचा होता. मग संभाजी महाराजांनी या दंडराजपुरीला वेढा घातला आणि दंडराजपुरीला वेढा तर घातलाच, पण जंजिऱ्यावर तोफांचा मारा केला, ज्याच्यामध्ये सिद्धी होता. तोफांचा मारा चालू केला. परंतु त्याच वेळेस एक गोष्ट झाली की आपण पाहिलंय 1682 मध्ये दक्षिणाकडे कोण येऊन गेला? औरंगजेब. मग औरंगजेब आपल्यासोबत खूप मोठं सैनिक घेऊन आला होता, खूप मोठा तोफखाना घेऊन आला होता. मग छत्रपती संभाजी महाराजांना आता दुहेरी संकट निर्माण झालं की एकीकडे आपण या सिद्धीचा पराभव करायचा की औरंगजेबला तावून द्यायचं, सामोरं जायचं. म्हणून त्यांनी काय केलं की या सिद्धी जोहरवर जी स्वारी केली होती किंवा त्याच्या विरुद्ध जी मोहीम राबवली होती, ती मोहीम त्यांना अर्धवटच सोडून यावी लागली. कारण नाविलाज होता. जर कधी त्यांनी सिद्धीवरच त्या ठिकाणी आक्रमण चालू ठेवलं असतं तर मराठ्यांचा पराभव यांनी या औरंगजेबनी करून टाकला असता. मग हे दुहेरी संकट करण्यापेक्षा आपण एकावरच लक्ष केंद्रित करावं असं संभाजी महाराजांना वाटलं. म्हणून संभाजी महाराजांनी या सिद्धी विरुद्धची मोहीम अर्धवट सोडून आपल्या स्वराज्यामध्ये ते परतून आले. तर अशा प्रकारे सिद्धी विरुद्धची मोहीम आहे. आता पोर्तुगीजांची विरुद्धची पण मोहीम आहे, आपण ती पुढच्या तासिकेला बघू. धन्यवाद.